तुम्ही एआयला प्रश्न विचारता आणि तो उत्तर देतो, पण कधी विचार केलाय की त्या बॉक्सच्या आत नक्की काय घडतंय? शक्य एआय बनवणाऱ्या शास्त्रज्ञांना कधी कधी सांगता येत नाही की एआयने हे उत्तर का दिलं. यालाच विज्ञानात म्हणतात द ब्लॅक बॉक्स प्रॉब्लेम. म्हणजे इनपुट आणि आउटपुट माहित आहे, पण मधलं गणित मात्र कोणाला माहित आहे? हे अगदी आपल्या अंतर्मनासारखं आहे. विचार करा, तुम्हाला एखादा पदार्थ आवडतो, पण का? त्याचे नेमके कारण तुम्ही देऊ शकता का? नाही ना. तुम्ही फक्त म्हणता बस आवडतो. एआयच्या पण तसंच असतं. तो कोट्यवधी पॅटर्न मधून उत्तर शोधतो, पण त्यापैकी नक्की कोणत्या पॅटर्नमुळे त्याने निर्णय घेतला हे सांगणे अशक्य आहे. तो हुशार आहे, पण तो त्याचे उत्तर एक्सप्लेन करू शकत नाही. एआयच्या आत हजारो हिडन लेयर असतात. जेव्हा तो एखादं चित्र ओळखतो, तेव्हा तो प्रत्येक लेअर मध्ये रंगांची आणि रेषांची अशी काही कॉम्प्लेक्स कॉम्बिनेशन करतो की ती माणसाला समजणं कठीण असते. आपण त्याला शिकवलं नक्कीच आहे, पण तो काय शिकलाय हे समजून घेण्याची क्षमता अजून आपल्याकडे नाही. यालाच इंटरप्रिटेबिलिटीचा अभाव म्हणतात. एक गंमत बघा, शास्त्रज्ञांनी एकदा एका रोबोटला विचारलं, तू हा रस्ता का निवडला? तर रोबोटने असं काही तांत्रिक उत्तर दिलं की शास्त्रज्ञ चक्रावून गेले. याला स्वतःचं लॉजिक असतं जे आपल्या साध्या मानवी लॉजिकच्या पलीकडे असते. तो उत्तर बरोबर देतो, पण त्याचे डोकं कसं चालतं हे शोधताना शास्त्रज्ञाच्या डोक्याच्या दही होते. म्हणून लक्षात ठेवा, एआय हुशार असला तरी तो अजूनही एक मिस्ट्री आहे. तुम्हाला काय वाटतं, मशीनला स्वतःचे डोकं असणं चांगली आहे की धोक्याची आहे? हे कमेंट सांगा आणि अशाच माहितीसाठी एआय माझा मित्र याला फॉलो करा.